श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर छान अशी तोतापुरी कैरीची चटणी केलेली आहे मी आता दुपारच्या जेवणासाठी तोंडी लावायला. तर आता काय होतं, दुपारी जेवायला तर नकोच वाटतं, हल्ली असं वाटतं की काहीतरी चटपटीत खावं छान असं. तर म्हणूनच दुपारच्या जेवणाकरिता छान अशी खिसून तोतापुरी कैरीची चटणी केलेली आहे. आणि दुपारचं जेवण बघू शकता आपलं असं असतं. तर इकडे तोतापुरी कैरी आहे ना, खूप गोड कैऱ्या आहेत बरं का. ही कैरी अशी तर गोडच असते, पण अशी चटणीपेक्षा सुद्धा अशी खायला खूप चांगली लागते. तर ही माझ्याकडे 4-5 कैऱ्या आहेत. काल ताईकडे हे गेले होते आणि जसं की 8 दिवसातनं 2 वेळा जरी गेले तरी असे 4-5 कैऱ्या येतात. त्यांना माहिती मला कैऱ्या खूप आवडतात. तर ताई आवर्जून झाडाच्या कैऱ्या तोडून देतात. आणखीन आंबे काय पाडायला आले नाहीत, खायला आले नाहीत बाकीचे. पण ह्या तोतापुरी कैऱ्या आहेत ना, जशा लागल्या ना तशा आम्ही खायला चालू केलेले आहेत. इकडे बघू शकता मी छान असे मस्त लांबसडक त्याचे काप खिसून घेतले. तसं तर तुम्ही असे पण करू शकता, पण खिसले की असे मोकळे फडफडीत होतात. त्यामुळे मी मस्त अशी, आणि कैरी इतकी गोड आहे ना, अजिबात कुठल्याही प्रकारचा ह्याला आंबटपणा नाही आहे. त्यामुळे ही चटणी आहे ना झणझणीत करायची, त्यामुळे छान लागते. तर आता मस्त असा ह्या कैरीचा खीस पाडून घेतलेला आहे. तर ह्या कैरीचं खरं तर गुळ आंबासुद्धा खूप छान होईल बरं का केला तर. इकडे बघा कैरी मस्त अशी लांब 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 असं चांगला खीस करून घेतला. आता त्याला फोडणी तयार करते. फोडणी तर ह्याला साधी सिंपलच द्यायची आहे. जिरी आणि मोहरी हे सगळं छान असं तेलामध्ये तडतडू द्यायचं. तडतडल्यानंतर थोडासा गरम मसाला टाकून घेतला मी, आणि त्याचबरोबर आता लाल मिरची पावडर, हळदी पावडर टाकायची, आणि थोडंसं मस्त असं त्याच्यावर चरका येईपर्यंत असं कडक मस्त द्यायची फोडणी. त्यानंतर आता वरून थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मस्त अशी ही चटणी आहे ना चमच्याने कालवून घेतली. तर करत होते तेव्हाच एवढं तोंडाला पाणी सुटत होतं. तुम्हीसुद्धा अशी नक्कीच ह्या पद्धतीनं ही कैरीची चटणी करून पहा. थोडासा आंबा आहे ना, आंबट असला तर आणखीनच छान लागते, पण हा आंबा काही आंबट नाही आहे. पण मला जास्त आंबट दातामुळे खाऊ वाटत नाही. मला अशाच कैऱ्या खायला आवडतात. इतक्या कैऱ्या खाते दिवसाच्या मी 2-2 अशा कापून कैऱ्या खाते. खूपच छान लागतात. आणि बघू शकताय, बघता क्षणी मस्त अशी तोंडाला पाणी सुटणारी कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे. आता मी दुपारचं जेवण करते. तर छान अशी मस्त कालवून घेतली आणि तुम्हाला जवळनं दाखवते, बघू शकताय. आणि त्यातनं ना जिरे आणि मोहरी दाताखाली आलं ना तर आणखीनच ह्या कैरीच्या चटणीला मस्त असं हे होतं. आणि बघू शकताय कलर तर इतका मस्त आला आहे. आणि त्यामुळे खिसून कैरीची चटणी केली. मिक्सरमध्ये तर सगळा गिरगिट कालाच होतो, पण असं खिसून केल्यानंतर छान लागते. चला तर आता दुपारचं जेवण वगैरे करून घेते मी. असं रोजचं काही ना काही चाललेलं असतं माझं दुपारच्या जेवणामध्ये. मसाला ताक केलेला आहे आणि त्याचबरोबर असं आपलं जेवण. चपाती तर एकच खायची, पण त्याच्याबरोबर असं तोंडी लावायला भरपूर काहीसं असतं माझं. आणि दुपारी ताक पिल्याशिवाय मी कधीच जेवण करत नाही. माझं रोजचं जेवणामध्ये ताक असतं. चला तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.